सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स याआधी आपण तो कन्सेप्ट पाहिलेला आहे. यानंतर आता आपल्याला स्टडी करायचा आहे द डिसीजेस ऑफ सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. आणि या डिसीजेस मध्ये पहिला जो डिसऑर्डर आपण स्टडी करणार तो आहे कलर ब्लाइंडनेस. इट इज असोसिएटेड विथ एक्स लिंक्ड डिसऑर्डर. ठीक आहे. नाउ दिस कलर ब्लाइंडनेस हा दोन वेगवेगळ्या टाईपचा असतो. द फर्स्ट टाइप ऑफ कलर ब्लाइंडनेस त्याला म्हणतात पार्शियल कलर ब्लाइंडनेस. and peoples are called as partially color blind, and second one it is referred as a total color blindness. ठीक है. आता हे जे पार्शियल कलर ब्लाइंड आहे, these partial color blind people do not distinguish between red and green color. जे काही नॉर्मल विजन आहे या नॉर्मल विजन मध्ये आपण काही बेसिक आणि फंडामेंटल कलर आयडेंटिफाय करत असतो. पण या केस मध्ये जे पार्शियली कलर ब्लाइंड पीपल आहेत अशा लोकांना रेड आणि ग्रीन हे दोन्हीही कलर दिसून येत नाही. बोथ ऑफ दिस कलर अपीयर्स ॲज ग्रे. ठीक आहे. या केस मध्ये फक्त हे दोन कलर, बाकी कलर त्यांना नॉर्मली एका नॉर्मल विजनच्या इंडिव्हिज्युअलला जशा प्रमाणात दिसून येतील हे त्यांना सुद्धा त्याच प्रमाणात दिसून येतात. पण या लोकांना हे दोन कलर रेड कलर आणि ग्रीन कलर यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक डिस्टिंग्विश करता येत नाही. बिकॉज बोथ ऑफ दिस कलर अपीयर्स ॲज ग्रे. And second type of color blindness is referred as total color blindness. याही केस मध्ये individual cannot detect any type of color. ठीक आहे. टोटल कलर ब्लाइंडनेस हा एक रेअर डिसऑर्डर आहे ऍज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ पार्शियल कलर ब्लाइंड. आणि हा नॉर्मल डिसीज एक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. Now in general case, this ability of color vision is due to a X-linked gene. ठीक आहे. एक X-linked जीन आहे ज्या X-linked जीन मुळे आपल्याकडे कलर आयडेंटिफाय करण्याची ॲबिलिटी प्रेझेंट आहे. आणि हा पर्टिक्युलर X-linked जीन हा प्रेझेंट असणार नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. ठीक आहे. जो एक जनरल एक्स क्रोमोझोम आपण शो करतो या जनरल एक्स क्रोमोझोमचा हा जो सेकंड रिजन असतो, this second region called as non-homologous region. या नॉन होमोलॉगस रिजन मध्ये एक पर्टिक्युलर जीन प्रेझेंट असणार and this gene is called as gene C. ठीक आहे. आणि ह्या जीन C च्या दोन वेगवेगळ्या कंडिशन प्रेझेंट आहे. एक डॉमिनंट अलील आणि सेकंड वन रेसेसिव्ह. डॉमिनंट अलील आणि रेसेसिव्ह अलील. आता हा पर्टिक्युलर जीन सी आहे. धिस जीन सी इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ कोन सेल. जे रेटिना आहे आपल्या आईज मध्ये प्रेझेंट असलेला या आईज मधला रेटिना दोन वेगवेगळ्या टाइपच्या सेल्स पासून तयार होतो. पहिल्या टाइपचे सेल कोन सेल्स आणि दुसऱ्या टाइपचे सेल्स रॉड सेल्स.
या दोन पैकी हे जे कोन सेल्स आहेत, या कोन सेल्सचं डेव्हलपमेंट, त्यांचं फॉर्मेशन हे कंट्रोल केल्या जाते या जीन सी कडून. ठीक आहे. नॉर्मल केसमध्ये द डॉमिनंट अलील प्रोड्युसेस नॉर्मल कोन सेल, आणि जिथे रेसेसिव्ह अलील आहे, या रेसेसिव्ह अलीलचा जो इफेक्ट आहे, इट प्रोड्युसेस फॉल्टी कोन सेल्स. जे कोन सेल रेड किंवा ग्रीन या दोन वेगवेगळ्या कलरच्या वेव्हलेंथ डिटेक्ट करू शकत नाही. हा कंप्लीट इनहेरिटन्स पॅटर्न आपल्याला स्टडी करायचा या डिसीज मध्ये, अ नॉर्मल डिसीज. ओके, सो हियर इन कलर ब्लाइंडनेस we have two different type of conditions जर पाहिलं तर in individuals, the first individual male. आता इथे कंडिशन्स काय काय तयार होणार? In case of male and female collectively, we have different phenotypes and genotypes. इथे वेगवेगळे फिनोटाइप्स आहेत आणि जीनोटाइप आहे. लाइक द फर्स्ट फिनोटाइप ऑफ मेल अँड फिमेल इज नॉर्मल. अ नॉर्मल विजन फॉर द डिटेक्शन ऑफ रेड अँड ग्रीन कलर. नाउ जीनोटाइप, यांचा जीनोटाइप काय असणार? फॉर नॉर्मल मेल, आता मेल मध्ये वी हॅव टू क्रोमोझोम X अँड Y, आणि फिमेल मध्ये X and X. In case of normal male having normal vision, it contain a single dominant allele, and female मध्ये both the X chromosome will contain a dominant allele for that particular gene C. यामुळे in both of these conditions, male and female, their vision remains normal due to the presence of a dominant allele. In first case, we have presence of only dominant allele. आता यानंतर येणारी जी दुसरी कंडिशन आहे, the second condition is called as the carrier. And from the last lecture, we know that male never carries a faulty gene. जर तो X linked आहे, तर असा जीन मेल कधीही कॅरी करणार नाही. Carrier are always female individual. So in this case, male never carries a recessive allele, but female. Now here we have two conditions. आता इथे जे दोन X क्रोमोझोम्स आहेत, या दोन X क्रोमोझोम्स पैकी one X chromosome will contain a dominant allele, while second X chromosome will contain recessive allele. So here we have a heterozygous condition. Condition काय असेल इथे? heterozygous female. या केस मध्ये जे फिमेल आहे, here the female is homozygous. Homozygous containing dominant allele, but या केस मध्ये the female is heterozygous containing one dominant and second recessive allele. एक allele dominant आहे आणि या केस मध्ये प्रेझेंट असलेला जो दुसरा allele आहे, the second allele is recessive. मग या केस मध्ये the female is heterozygous. Now this particular condition of color blindness, red and green color blindness, यासाठी आवश्यक असतो रेसेसिव्ह अलीलचं एक्सप्रेशन. जोपर्यंत रेसेसिव्ह अलील स्वतःला एक्सप्रेस करणार नाही, हा डिसऑर्डर अपीयर होणार नाही. In this case, the X chromosome though contain one recessive allele, its expression is suppressed by dominant allele. कारण फिमेल मध्ये दोन X क्रोमोझोम प्रेझेंट आहे आणि ह्या दोन्ही X क्रोमोझोम वर हा जीन प्रेझेंट असतो.
एका एक्स क्रोमोझोमवर रेसेसिव्ह अलील आहे, ऍट द सेम टाइम सेकंड एक्स क्रोमोझोम कंटेन डॉमिनंट अलील, आणि डॉमिनंट अलीलच्या प्रेझेन्समुळे जो रेसेसिव्ह अलील आहे या रेसेसिव्ह अलीलचं एक्सप्रेशन हे कम्प्लिटली सप्रेस केले जाते, जे आपल्या नॉर्मल मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये सांगितलेलं आहे. सो हियर धिस पर्टिक्युलर फिमेल दो कंटेन रेसेसिव्ह अलील, या फिमेल मध्ये जरीही हा रेसेसिव्ह अलील प्रेझेंट आहे, रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन और प्रोडक्शन ऑफ अ कॅरेक्टरिस्टिक जेनेटिक डिसऑर्डर कलर ब्लाइंडनेस, तरीही या फिमेल मध्ये तो डिसऑर्डर अपीयर होत नाही. ठीक आहे. फिनोटिपिकली धिस फिमेल शोज नॉर्मल व्हिजन, या फिमेल मध्ये व्हिजन जो आहे हा नॉर्मल असेल विदाउट सफरिंग फ्रॉम दॅट डिसऑर्डर. बट स्टील या फिमेल मध्ये ड्यू टू द हेटेरोझायगस कंडिशन this female can transfer this recessive allele to the next generation, जे मेल मध्ये ऑकर होते. ठीक आहे. या केस मध्ये दिसून नाही येत आपल्याला, पण इथे रेसेसिव्ह अलील या पर्टिक्युलर फिमेल मधून पुढच्या जनरेशन मध्ये इनहेरिट केले जाईल, त्याच्याने या फिमेलला म्हटले जाते कॅरियर. अँड द लास्ट टाइप ऑफ फिनोटाइप दॅट वी हॅव आर कॉल्ड ॲज sufferer. Sufferers means which suffers from that particular disease. Now here, as male contain a single X chromosome, या X chromosome वर प्रेझेंट असलेला हा अलील जर रेसेसिव्ह आहे, this condition is called as हेमिझायगस कंडिशन. आता ही नवीन टर्म आपल्याकडे आहे हेमिझायगस, कारण इथे फक्त एकच एक्स क्रोमोझोम आहे. फिमेल मध्ये दोन एक्स क्रोमोझोम आहे, त्यामुळे दोन वेगवेगळ्या कंडिशन येऊ शकतात, होमोझायगस किंवा हेटेरोझायगस. बट इन केस ऑफ मेल इट कंटेन ओनली अ सिंगल एक्स क्रोमोझोम, दुसरा वाय क्रोमोझोम आहे, त्यामुळे या कंडिशनला म्हटलं जाईल हेमिझायगस. आणि अशा वेळेस जर ह्या एक्स क्रोमोझोम वर प्रेझेंट असलेला जो अलील आहे, जो जीन आहे, ह्या रेसेसिव्ह असेल, तर त्या केसमध्ये धिस रेसेसिव्ह जीन डायरेक्टली गेट एक्सप्रेस. कारण इथे या रेसेसिव्ह जीनचं एक्सप्रेशन सप्रेस करण्यासाठी लागणारा डॉमिनंट अलील या वाय क्रोमोझोमवर प्रेझेंट नाही, कारण एक्स आणि वाय या दोन्ही क्रोमोझोमवर वेगवेगळे जीन्स प्रेझेंट असतात, वेगवेगळे अलील्स प्रेझेंट असतात. ड्यू टू धिस रिझन धिस रेसेसिव्ह जीन विल गेट एक्सप्रेस. नॉर्मली हा रेसेसिव्ह जीन एक्सप्रेस होणारच, आणि एक्सप्रेशन ऑफ रेसेसिव्ह जीन will result in the development of a disorder. या केस मध्ये फिमेल कंटेन 2x क्रोमोझोम, पण जर कंडिशन सफरर असेल तर दोन्हीही एक्स क्रोमोझोम वर रेसेसिव्ह अलील प्रेझेंट असतो. सो हियर ऑल्सो वी हॅव होमोझायगस फिमेल. याही केस मध्ये जे फिमेल आहे हे फिमेल होमोझायगस आहे, पण फरक एवढाच आहे की इथे होमोझायगस रेसेसिव्ह. ठीक आहे. या केसनुसार, या टाईपनुसार कलर ब्लाइंडनेस साठी वेगवेगळे फिनोटाइप आणि जिनोटाइप आपल्याला दिसून येते, आणि या तिन्हीमध्ये तीन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत. पहिला, जिथे कलर ब्लाइंडनेस प्रेझेंट आहे, जर मेल मध्ये प्रेझेंट आहे, दॅट वुड बी हेमिझायगस मेल containing recessive allele. इथे या मेल मध्ये एक्स क्रोमोझोमला रेसेसिव्ह अलील प्रेझेंट आहे आणि हा सिंगल रेसेसिव्ह अलील आहे, फक्त एकच रेसेसिव्ह अलील प्रेझेंट आहे. पण इथे हे जे फिमेल होमोझायगस रेसेसिव्ह म्हणजे इट कंटेन 2 रेसेसिव्ह alleles, one on each
एक्स क्रोमोझोम. प्रत्येक एक्स क्रोमोझोमवर एक रेसेसिव्ह अलील प्रेझेंट असणार. कंडिशन बिकम्स होमोझायगस रेसेसिव्ह. त्याशिवाय फिमेल मध्ये कलर ब्लाइंडनेस ऑकर होणार नाही. अँड दॅट्स वाय धिस डिसऑर्डर कलर ब्लाइंडनेस इज फ्रिक्वेंटली ऑब्झर्व्ड इन केस ऑफ मेल दॅन द फिमेल. जर याचा इनहेरिटन्स पाहतो म्हटलं आपण, सो इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक फीचर प्रेझेंट आहे. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर दॅट इट शोज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. हे पहिलं कॅरेक्टर आहे की कलर ब्लाइंडनेस किंवा जेवढे काही एक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे या सर्व एक्स लिंक्ड डिसऑर्डर्सचं इनहेरिटन्स हे क्रिस क्रॉस पॅटर्नने होणार. सेकंड, द रेसेसिव्ह अलील चेंजेस सेक्स असोसिएशन. हे दुसरा महत्वाचा कॅरेक्टर. जर आपण जनरेशन आफ्टर जनरेशन होणारा इनहेरिटन्स पाहिलं तर हा जो रेसेसिव्ह अलील आहे हा प्रत्येक जनरेशन मध्ये त्याचा सेक्स असोसिएशन चेंज करतो. म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये जर हा रेसेसिव्ह अलील मेल मध्ये आहे तर पुढच्या जनरेशन मध्ये हा रेसेसिव्ह अलील जाईल फिमेल मध्ये, त्या पुढच्या जनरेशन मध्ये हा रेसेसिव्ह अलील जाईल पुन्हा मेल मध्ये. प्रत्येक जनरेशन मध्ये असं होणार नाही की एकाच जनरेशन मध्ये हा रेसेसिव्ह अलील मेल मध्ये सुद्धा डिसऑर्डर प्रोड्यूस करत आहे आणि फिमेल मध्ये सुद्धा डिसऑर्डर प्रोड्यूस करत आहे. एक तर मेल मध्ये डिसऑर्डर प्रोड्यूस करेल किंवा फिमेल मध्ये, बट नेवर बोथ. ठीक आहे. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, त्यानंतर रेसेसिव्ह जीन चेंजेस इट्स सेक्स असोसिएशन. हे दोन महत्वाचे कॅरेक्टर या एक्स लिंक्ड डिसऑर्डर्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस. So for the inheritance of color blindness, initially suppose we have two different type of individual with two different phenotype for color blindness. We have color blind male and normal female. आता इथे पाहता दोन वेगवेगळे इंडिव्हिज्युअल आहेत. द मेल इज अ कलर ब्लाइंड अँड फिमेल इज नॉर्मल. सो वी हॅव द पॅरेंट्स, a male parent, female parent. Now phenotype. The phenotype of male color blind and the phenotype of female normal. Now from phenotype we can write the genotype. Color blind male X and Y chromosome, and as it is color blind, this X chromosome will contain a recessive allele crossed with or married with a normal female containing two X chromosome, and both X chromosome will contain dominant allele. Now we have formation of gametes. Now here the male produces two type of gametes, one containing X chromosome, second containing Y chromosome. And here the female produces only one type of gamete
containing X chromosome with a dominant allele. कारण इथे फिमेल मध्ये दोन्हीही X क्रोमोझोम सेम आहेत, दोन्हीही X क्रोमोझोमला डॉमिनंट अलीलच प्रेझेंट आहे. दॅट इज फिमेल इज होमोझायगस डॉमिनंट, मेल इज हेमिझायगस रिसेसिव्ह. कारण मेल मध्ये सुद्धा दोन कंडिशन असू शकतात. X क्रोमोझोमला डॉमिनंट अलील असू शकतो किंवा X क्रोमोझोमला रिसेसिव्ह. सो हियर द मेल इज हेमिझायगस रिसेसिव्ह, फिमेल इज homozygous dominant. Okay, so what will happen in their F1 generation? या F1 जनरेशन मध्ये इथे आपल्याला काय होईल हे आपल्याला पाहायचं आहे. सो इन केस ऑफ देअर F1 जनरेशन, it gives us X dominant, X recessive. The first individual. Fusion between these two gametes, both are X chromosome, so sex of individual will be female. And as it contains two different type of allele, मेल कडून येणारा जो X क्रोमोझोम आहे यावर रेसेसिव्ह अलील आहे, फिमेल कडून येणारा जो X क्रोमोझोम आहे यावर डॉमिनंट अलील आहे. म्हणजे वी हॅव अ हेटेरोझायगस फिमेल. बोथ X क्रोमोझोम, सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल फिमेल, आणि एका X क्रोमोझोमवर डॉमिनंट अलील आहे, दुसरा X क्रोमोझोमवर रेसेसिव्ह अलील आहे. कंडिशन इज हेटेरोझायगस. आणि लास्ट चार्ट मध्ये आपण पाहिल्यानुसार ज्या केस मध्ये फिमेल हेटेरोझायगस आहे, सच अ टाइप ऑफ फिमेल्स आर कॉल्ड ॲज कॅरियर. कशा आहेत त्या फिमेल? कॅरियर फिमेल आहे. एका X क्रोमोझोमला डॉमिनंट अलील, दुसरा X क्रोमोझोमला रिसेसिव्ह अलील. इन सेकंड केस वी हॅव X dominant allele and Y. हा दुसरा इंडिव्हिज्युअल आहे. सेकंड पॉसिबिलिटी. आता यामध्ये काय दिसून येते आपल्याला? इन दिस केस X क्रोमोझोम जो फिमेल कडून आलेला आहे यावर डॉमिनंट आलेला आहे आणि मेल कडून येत आहे तो Y क्रोमोझोम. सो द सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल विल बी मेल. ठीक है. हेमिझायगस में बट X क्रोमोसोम कंटेन डोमिनेंट allele, so it will be a normal case. So in this condition we have formation of female which are carrier. These are called as carrier daughters. यांना म्हटलं जाईल carrier daughters, and these male are called as normal sons. So here in this first filial generation जर नीटली ऑब्झर्व केलं तर काय दिसून येते? जो काही रेसेसिव्ह अलील आहे ज्यामुळे हा पर्टिक्युलर डिसऑर्डर ऑकर होत आहे, दिस रेसेसिव्ह अलील पॅरेंट मध्ये असोसिएटेड आहे मेल सेक्स सोबत. आणि हे जर आपण पाहिलं F1 जनरेशन मध्ये तर इथे मेल सेक्स मध्ये रेसेसिव्ह अलील नाही. हा रेसेसिव्ह अलील मेल सेक्स मधून ट्रान्सफर झालाय फिमेल सेक्स मध्ये. जे सेकंड कॅरेक्टर आपण पाहिलेलं आहे दॅट द रेसेसिव्ह अलील इन X लिंक्ड इनहेरिटन्स चेंजेस देअर सेक्स असोसिएशन. पॅरेंटल जनरेशन मध्ये रेसेसिव्ह अलील हा मेल सेक्स सोबत असोसिएटेड आहे. F1 जनरेशन मध्ये फ्रॉम द मेल सेक्स द रेसेसिव्ह अलील इज ट्रान्सफर्ड इनटू द फिमेल सेक्स. दॅट इज चेंज इन देअर सेक्स असोसिएशन. इथे मेल मध्ये हे प्रेझेंट नाही. सो इन केस ऑफ F1 जनरेशन 50% ऑफ प्रोजेनी कॅरियर, 50% of progeny normal. 50% of progeny ही नॉर्मल आहे. दॅट इज सन्स. जेवढे काही सन्स इथे तयार होतील ऑल सन्स विल बी
नॉर्मल. आणि जेवढे काही डॉटर्स तयार होतील, फिमेल इंडिव्हिज्युअल तयार होतील, ऑल द फिमेल इंडिव्हिज्युअल विल बी कॅरियर प्रोड्युस्ड इन 1:1 रेशो. जर यांचा रेशो घेतला आपण तर हा रेशो काय मिळेल आपल्याला? कॅरियर डॉटर is to normal sons one is to one. Carrier daughters, 50% of individual in F1 generation are female that are daughters, and remaining 50% of individuals in F1 generation are the male that are the sons. So 50% of individual are carrier, 50% of individual are normal. पण यांचा सेक्स असोसिएशन पूर्णपणे चेंज होत आहे. काळजीपूर्वक पहा की इथे कॅरियर हे प्रेझेंटच नाही आहे. जर आपण पॅरेंट्स पाहिले, पॅरेंट्स मध्ये कॅरियर नाही. पॅरेंट मध्ये दोन आहेत, एक सफरर आणि एक नॉर्मल. तेच F1 जनरेशन जर पाहिले आपण तर इन F1 जनरेशन सफरर प्रेझेंट नाही. सफरर्स आर absent. F1 जनरेशन मध्ये कोणताही इंडिव्हिज्युअल या रिसेसिव्ह अलीलमुळे सफर करत नाही. मग F1 जनरेशन मध्ये जेवढे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यापैकी 50% हे कॅरियर असतील, ऑल द फिमेल इंडिव्हिज्युअल, अँड रिमेनिंग 50% हे नॉर्मल असतील, ऑल द मेल इंडिव्हिज्युअल. आणि यावरून याचं तिसरं कॅरेक्टर येते, द थर्ड कॅरेक्टर. दोन आपण याआधी पाहिलेले आहेत. कोणते? पहिले दोन कॅरेक्टर एक्स लिंक्ड इनहेरिटन्सचे. इट इनहेरिटेड इन क्रिस क्रॉस वे. हा क्रिस क्रॉस वे ने इनहेरिट होतो. आणि दुसरं रेसेसिव्ह अलील चेंजेस द सेक्स असोसिएशन इन ईच जनरेशन. प्रत्येक जनरेशन मध्ये रेसेसिव्ह अलील किंवा जो अलील रिस्पॉन्सिबल आहे हे डिसीज ऑकर होण्यासाठी हा अलील त्याचा सेक्स असोसिएशन चेंज करतो. आणि जे तिसरं कॅरेक्टर आहे, द थर्ड कॅरेक्टर, दॅट धिस पर्टिक्युलर character of disorder appear after a gap of 1 generation. Appearance of disease किंवा disorder हा एका जनरेशनच्या गॅप नंतर अपियर होणार, दिसून येणार. प्रत्येक जनरेशन मध्ये हे पर्टिक्युलर एक्स लिंक्ड इनहेरिटेड डिसऑर्डर अपियर होत नाही. जसं आपण इथे पाहिलेलं आहे, या जनरेशन मध्ये, जनरेशन ऑफ पॅरेंट्स मध्ये हा डिसऑर्डर प्रेझेंट आहे, पण F1 जनरेशन मध्ये कोणताही इंडिव्हिज्युअल या डिसऑर्डर मधून सफर करत नाही. दॅट इज धिस डिसीज अपियर बाय स्किपिंग अ जनरेशन. मध्ये एक जनरेशन स्किप करतो आणि पुढच्या जनरेशन मध्ये हा पुन्हा रिअपियर. आता पुढच्या जनरेशन मध्ये कोण्या प्रकारे रिअपियर होणार ते पाहू आपण. So for next generation we have carrier female, and this carrier female marries with a normal male. ठीक आहे. जे काही इंडिव्हिज्युअल आपल्याला F1 जनरेशन मध्ये मिळालेले आहेत हेच इंडिव्हिज्युअल आपण पुन्हा क्रॉस जसं मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये पाहत आहे. सो हियर वी हॅव कॅरियर फिमेल. सो फिनोटाइप कॅरियर marries with
अ नॉर्मल मेल. या केसमध्ये जो मेल आहे हा नॉर्मल आहे. नाउ जिनोटाइप. फिमेल इज कॅरियर म्हणजे फिमेल मध्ये 2X क्रोमोझोम, या दोन पैकी 1X क्रोमोझोम कंटेन डॉमिनंट अलील, सेकंड विल कंटेन रिसेसिव्ह अलील. मेल इज नॉर्मल म्हणजे इथे सिंगल X क्रोमोझोम विथ डॉमिनंट अलील and second one Y. Now formation of gamete. पुन्हा एकदा जीनोटाइप काय? फिमेल इज कॅरियर. कॅरियर आहे म्हटल्यावर यामध्ये 2X क्रोमोझोम प्रेझेंट असणार. एका X क्रोमोझोम वर डॉमिनंट अलील दॅट इज कॅपिटल C, दुसऱ्या X क्रोमोझोम वर रिसेसिव्ह अलील स्मॉल c. कंडिशन बिकम हेटेरोझायगस. मेल इज नॉर्मल, एक सिंगल X क्रोमोझोम आणि त्यावर प्रेझेंट असलेला डॉमिनंट अलील. सो इट विल बी हेमिझायगस डॉमिनंट मेल अँड हेटेरोझायगस डॉमिनंट फिमेल. फॉर्मेशन ऑफ गॅमेट. आता इथे फिमेल प्रोड्युसेस 2 टाइप ऑफ गॅमेट. 25% of gamete contain X chromosome with dominant allele. Sorry, 50% of gamete will contain X chromosome with dominant allele, and remaining 50% of gamete will contain X chromosome with recessive allele. दोन वेगवेगळ्या टाइपचे गॅमेट्स तयार होतील फिमेल मध्ये. 50% गॅमेट्स मध्ये जे X क्रोमोझोम आहे त्यावर डॉमिनंट अलील असेल, 50% केस मध्ये रिसेसिव्ह. Now in case of male it also produces 2 type of gamete. 50% of gamete containing X chromosome, 50% of gamete containing Y chromosome. आता इथे कंडिशन पहा काय होतं. By the fusion of these different gametes. So in F2 generation मध्ये काय होईल? By fusion of these 2 gametes. लक्षात ठेवा, हा X क्रोमोझोम विथ डॉमिनंट, X क्रोमोझोम विथ डॉमिनंट, X capital C, X capital C, that is dominant allele. 2X क्रोमोझोम आहे, the sex of individual will be female, that is daughter. आणि दोन्हीही X क्रोमोझोमला येणारे जे काही अलील आहेत हे डॉमिनंट आहे. इथून सुद्धा डॉमिनंट अलील येत आहे, इथून सुद्धा डॉमिनंट अलील येत आहे. बोथ द अलील्स आर डॉमिनंट मीन्स फिमेल इज नॉर्मल. ठीक आहे, कशा आहे फिमेल नॉर्मल आहे. द डॉटर आर नॉर्मल. होमोझायगस डॉमिनंट कंडिशन आहे. सेकंड वन, आता या कंडिशन मध्ये पहा काय. हियर वी हॅव X क्रोमोझोम विथ डॉमिनंट अलील अँड सेकंड अलील इज Y. सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल विल बी मेल. आणि इथे एकच X क्रोमोझोम आहे त्यावर सुद्धा डॉमिनंट अलील प्रेझेंट आहे. कंडिशन विल बी नॉर्मल. म्हणजे या पहिल्या दोन्हीमध्ये आपल्याला दोन्हीही नॉर्मल टाइपचे इंडिव्हिज्युअल मिळत आहेत. यापैकी 25% फिमेल आहे, 25% मेल आहे. बोथ आर नॉर्मल. होमोझायगस डॉमिनंट, नॉर्मल फिमेल. हेमिझायगस डॉमिनंट, नॉर्मल मेल. रिमेनिंग now this X chromosome gamete containing X chromosome fuses with this one. आता या केस मध्ये काय होईल? We have 2X chromosome ज्यापैकी एका X क्रोमोझोम वर डॉमिनंट अलील आहे, दुसऱ्या X क्रोमोझोम वर रिसेसिव्ह अलील आहे. Now what will be the condition? एक X क्रोमोझोम डॉमिनंट अलील असणारा, दुसरा X क्रोमोझोम रिसेसिव्ह अलील असणारा. 2X क्रोमोझोम आहे म्हणजे सेक्स फिमेल आणि एक डॉमिनंट दुसरा
रेसेसिव्ह, दोन वेगवेगळ्या टाईपचे आले, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. कंडिशन होणार हेटेरोझायगस. आणि फिमेल मध्ये जेव्हा जेव्हा हेटेरोझायगस कंडिशन येणार एक्स लिंक्ड कॅरेक्टर साठी, सच अ टाइप ऑफ फिमेल विल बी कॅरियर फिमेल. लास्ट, या कंडिशन मध्ये एक्स क्रोमोझोम विथ रेसेसिव्ह अलील आणि वाय क्रोमोझोम. सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल मेल. काय मेल आहे. ठीक आहे. नाउ कंडिशन एकच एक्स क्रोमोझोम त्यावर प्रेझेंट असलेला अलील सुद्धा रेसेसिव्ह अलील, सो इट बिकम्स सफरर. काय ना कंडिशन सफरर कंडिशन येणार. मग पुन्हा हे फॅक्ट पहा की इन F2 जनरेशन चार वेगवेगळ्या टाईपचे इंडिव्हिज्युअल मिळत आहेत. ठीक आहे. इन F2 जनरेशन 50% ऑफ प्रोजेनी belongs to female sex, that are the daughters. ठीक आहे. पण ह्या 50% मध्ये जर पाहिलं आपण तर हे जे 25% आहे, 25% ऑफ डॉटर्स आर नॉर्मल and remaining 25% of daughter हे जे इथे आहे are carrier. The second case, in F2 generation 50% of individual produced are male, that are the sons. आणि ह्या 50% मेल मध्ये हे जे 25% आहे, 25% ऑफ मेल आर नॉर्मल and remaining 25% of the progeny are sufferer. ठीक आहे. मग जे तिसरं प्रिन्सिपल आहे, द सफरर कंडिशन रिअपियर्स. सर्वात आधीच्या पॅरेंटल जनरेशन मध्ये प्रेझेंट आहे. F1 जनरेशन मध्ये सफरर ही कंडिशन आपल्याला दिसून आली नाही. F1 जनरेशन मध्ये फक्त दोन होते, कॅरियर आणि नॉर्मल. सफरर ही कंडिशन पुन्हा रिअपियर होत आहे F2 जनरेशन मध्ये, ते सुद्धा ओनली इन मेल सेक्स, फिमेल सेक्स मध्ये नाही. याला म्हटलं जाते क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. बाय स्किपिंग वन जनरेशन मध्ये F1 जनरेशन स्किप झाली. F1 जनरेशन मध्ये हा डिसऑर्डर अपियर झाला नाही. डायरेक्टली कोणामध्ये अपियर झाला? F2 जनरेशन मध्ये. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, दॅट इज फ्रॉम फादर टू ग्रँडसन. याला म्हटलं जाते क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. कारण जो काही इनिशियल पॅरेंट घेतले होते आपण, त्यामध्ये फादर हा कलर ब्लाइंड घेतला होता आपण, कलर ब्लाइंड मेल. आणि F2 जनरेशन मध्ये जे काही 25% मेल मिळत आहेत, दॅट आर द ग्रँडसन्स विल बी सफरर. इट इज कॉल्ड ॲज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. आणि ह्या क्रिस क्रॉस इनहेरिटन्स मध्ये इम्पॉर्टंट रोल जो प्ले करतात, दिस इम्पॉर्टंट रोल इज प्लेड बाय कॅरियर फिमेल. यामध्ये आपल्याला फिमेल सफर होताना दिसून येत नाही, फक्त मेल टू मेल. आता इथे पुन्हा या रेसेसिव्ह अलीलने त्याचं सेक्स असोसिएशन जे आहे, हे सेक्स असोसिएशन चेंज केलेलं आहे. F1 जनरेशन मध्ये तो फिमेल सेक्स सोबत असोसिएटेड आहे, F2 जनरेशन मध्ये
तो पुन्हा रिअसोसिएट झाला आहे मेल सेक्स सोबत. ठीक आहे. F1 जनरेशन मध्ये ओनली कॅरियर फिमेल दॅट आर द डॉटर हा त्यांच्यासोबत असोसिएटेड होता. इन F2 जनरेशन धिस रेसेसिव्ह अलील अगेन चेंजेस द सेक्स असोसिएशन. हा स्वतःचा सेक्स असोसिएशन पुन्हा चेंज करतो. फिमेल सेक्स मधून हा पुन्हा एंटर होतो मेल सेक्स मध्ये आणि ज्यावेळेस हा मेल सेक्स मध्ये एंटर होणार इट प्रोड्युसेस 25% ऑफ progeny which suffers from a color blindness disorder. ठीक आहे. मग या टाइपमध्ये ह्या सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स मध्ये हे पहिले एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस. हे एक्झाम्पल आणि आता जे काही हे चार्ट आहे हे तुम्हाला ई बुक मध्ये चांगल्या प्रकारे दिलेले आहेत. ते एकदा रीड करा आणि त्यावरून याच्या इनहेरिटन्सच्या नोट्स प्रिपेअर करा. नेक्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला पाहायचं आहे सेम टाइप आहे सेम फक्त चेंज होणार तो डिसऑर्डर कॉल्ड ॲज हिमोफिलिया. हा एक पुढचा डिसऑर्डर आहे हिमोफिलिया रिलेटेड विथ ब्लड क्लॉटिंग. आणि जशी इथे आपण दोन जीन पाहिलेले आहेत एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह तसे यासाठी सुद्धा दोन जीन आहेत कॅपिटल एच अ डॉमिनंट जीन अँड स्मॉल एच अ रेसेसिव्ह जीन. याचं इनहेरिटन्स सुद्धा याच टाइप मध्ये आहे. फक्त चेंज होणार ते जीन चेंज होणार बाकी सर्व याच टाइप मध्ये असेल. आणि हे जे आहे हिमोफिलिया हे आपण पाहणार नेक्स्ट